मध्यपूर्व हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात बातम्या, तणाव आणि सततचा संघर्ष. पुन्हा एकदा हा प्रदेश युद्धाच्या खाईत सापडला आहे. क्षेपणास्त्रांचा मारा, जमिनीवर हल्ले आणि सतत ब्रेकिंग न्यूज. पण या सगळ्या गोंधळात मूळ प्रश्न हा आहे की हे सगळं नेमकं का घडतंय? चला, आज आपण या संघर्षाची मूळ कारणं सोप्या भाषेत उलगडून पाहूया. हो, तर मग सगळ्यात मोठा प्रश्न की हे युद्ध अचानक सुरू का झाला? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थोडं खोलात शिरूया. हा गुंता सोडवण्यासाठी आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी नुकतेच काय घडलं ते बघू. मग ह्या वादाचं खरं मूळ काय आहे ते शोधू. त्यानंतर यात अमेरिकेची एंट्री कशी झाली ते पाहू. आणि शेवटी ह्या सगळ्यातून पुढे काय धोके निर्माण होऊ शकतात याचाही विचार करू. चला तर मग सुरुवात करूया त्या ठिणगीपासून जिने हा वणवा पेटवला, म्हणजे अलीकडे जे हल्ले झाले तिथून. तर झालं असं की सगळी सुरुवात झाली इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी, तेही थेट इराणच्या आतमध्ये. आता साहजिकच इराण यावर गप्प बसणार नव्हता. त्यांनी लगेचच क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण प्रकरण इथेच थांबलं नाही, तर या प्रदेशात जे अमेरिकेचे लष्करी तळ होते त्यांनाही लक्ष्य करण्यात आलं. आणि बघता बघता या 2 देशांमधल्या संघर्षाने एका मोठ्या प्रादेशिक युद्धाचं रूप घेतलं. आता इस्रायलने आपल्या हल्ल्याला एक नाव दिलं, प्री-एम्प्टिव्ह स्ट्राईक. हा एक लष्करी डावपेच आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर समोरचा आपल्यावर हल्ला करणार आहे याची कुणकुण लागताच तो हल्ला करण्याआधीच आपण त्याच्यावर हल्ला करून तो धोका टाळायचा. पण प्रश्न हा आहे की हे हल्ले प्रतिहल्ले अचानक का सुरू झाले? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या संघर्षाच्या मुळाशी जावं लागेल, जे अनेक वर्षांपासून धुमसत आहे. या संपूर्ण वादाच्या अगदी केंद्रस्थानी आहे इराणचा अणुकार्यक्रम. हा काही आजचा विषय नाहीये. इराण गेली कित्येक वर्ष या कार्यक्रमावर काम करते आणि याचमुळे हा तणाव आज इतका वाढलाय. आता गंमत बघा, या अणुकार्यक्रमाबद्दल ना 2 टोकाच्या भूमिका आहेत. एका बाजूला आहे इस्रायल, ज्यांचं ठाम म्हणणं आहे की इराण गुपचूप अणुबॉम्ब बनवतोय, आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण, जो म्हणतोय की अहो नाही, आमचा हा कार्यक्रम पूर्णपणे शांततेसाठी आहे, म्हणजे फक्त वीज तयार करण्यासाठी. इस्रायलसाठी हा मुद्दा किती गंभीर आहे हे त्यांच्या या भूमिकेतून स्पष्ट होतं. त्यांचं सरळ म्हणणं आहे की इराणच्या हातात अणुबॉम्ब येणं म्हणजे आमच्या अस्तित्वालाच थेट धोका आहे. आणि दुसरीकडे इराण, ते सातत्याने हेच सांगत आले आहेत की त्यांचा उद्देश फक्त ऊर्जा मिळवणं आहे, दुसरा कोणताही विध्वंसक हेतू नाही. आणि याच 2 भूमिकांमधली जी दरी आहे ना, तेच या संघर्षाचं खरं मूळ आहे. पण थांबा, हा संघर्ष फक्त इराण आणि इस्रायलपुरता मर्यादित नाही. यात एका जागतिक महासत्तेचीही एंट्री झाली आहे, अमेरिका. पण अमेरिका या सगळ्यात का आणि कशी सामील झाली? चला, हेही पाहूया. बरं, मग अमेरिका यात का पडली? त्यांनी काही अधिकृत कारणं दिली आहेत. पहिलं, इस्रायल आमचा मित्र आहे, त्यामुळे त्याचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. दुसरं, त्यांना अणुबॉम्बचा प्रसार रोखायचा आहे. आणि तिसरं, मध्य पूर्वेत शांतता टिकून ठेवायची आहे. पण दुसरीकडे जे टीकाकार आहेत त्यांचं मत मात्र वेगळं आहे. ते म्हणतात की हे सगळं वरवरचं आहे. खरा खेळ तर सत्ता, प्रभाव, तेल आणि जगावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. आणि या सगळ्यामागे एक खूप मोठं आर्थिक कारणही आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची एक नस या प्रदेशाच्या हातात आहे, कारण जगाला लागणारा बहुतांश तेल पुरवठा इथूनच होतो. त्यामुळे इथं थोडी जरी अस्थिरता निर्माण झाली तरी संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसू शकतो. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या वाढत्या तणावाचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात आणि यात कोणती मोठी जोखीम दडलेली आहे? ही परिस्थिती म्हणजे एका टाइम बॉम्बसारखी आहे खरंच. एका बाजूला आहे इराण आणि त्याचे या प्रदेशातले शक्तिशाली मित्र, दुसऱ्या बाजूला आहे इस्रायल, ज्यांच्याकडे आधुनिक लष्करी ताकद आहे, आणि तिसरीकडे आहे अमेरिका, ज्यांच्याकडे जागतिक लष्करी वर्चस्व आहे. या 3 शक्तींची टक्कर झाली तर त्याचे परिणाम किती विनाशकारी असतील याची कल्पना करणंही खूप कठीण आहे. तर मग या युद्धाच्या मुळाशी नक्की काय आहे? हा संघर्ष आहे सत्तेसाठी. हा संघर्ष आहे स्वतःच्या अस्तित्वाच्या आणि सुरक्षेसाठी. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे अणुबॉम्बची भीती. थोडक्यात सांगायचं झालं तर हे युद्ध फक्त एका कारणामुळे पेटलेलं नाही, तर यामागे अनेक गोष्टींचं एक धोकादायक मिश्रण आहे. सत्तेची भूक, सुरक्षेची चिंता, अणुबॉम्बची भीती आणि संपूर्ण प्रदेशावर आपलं वर्चस्व मिळवण्याची एक जीवघेणी स्पर्धा. तर हे आता स्पष्ट आहे की हा फक्त 2 देशांमधला वाद राहिलेला नाहीये. याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटणार आहेत आणि म्हणूनच सगळ्या जगाचं लक्ष इकडे लागलंय. प्रत्येकजण श्वास रोखून बघतोय. पण एक प्रश्न मात्र तसाच आहे. पुढे काय होणार?
या प्रदेशात शांतता नांदेल की एका मोठ्या युद्धाची ठेणगी पडेल? याचं उत्तर खरं तर फक्त येणारा काळच देऊ शकेल.